हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या विविध प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत त्याच्यात कनिष्ठ लिपिकपासून तर शेवटच्या पदापर्यंत जे जागा आहेत, कर संग्राहकासाठी पण भरपूर पोस्ट आहेत. कमीत कमी 250च्या जवळपास इथं पोस्ट आलेल्या आहेत. त्याची विस्तृत माहिती आज आपण बघणार आहोत. कारण आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त नागपूर महानगरपालिकेतून सरळ सेवेनं भरती होणार आहे. कॉन्ट्रॅक्टचं त्याच्याबद्दल लिहिलं नाही, त्याची नोटिफिकेशन, त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख, शेवटची तारीख, फॉर्म कसा भरायचा आहे, काय काळजी घ्यायची आहे, परीक्षा कधी होईल, परीक्षेचा कालावधी काय राहील, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा काय त्यांचं प्रोसेस आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण जो माझ्या कॅम्प्युटर स्क्रीनवरती आणि त्या कॅम्प्युटर स्क्रीनवरती मी तुम्हाला विस्तृत माहिती देणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला जायचं गुगलवरती तुम्हाला टाईप करायचे NMC NAGPUR नागपूर, NMC नागपूर. त्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल nmcnagpur.gov.in. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते वेबसाईट खुलेल. त्यांची वेबसाईट खुलल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचे की रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे. सुरुवातीलाच तुम्हाला दिसेल इथे NMC इलेक्शन, गणेश उत्सव, तिरंगा वगैरे वगैरे. याच्यात खाली बघा व्ह्यू मॅनेजर आहे, व्ह्यू मोर आहे. व्ह्यू मोरमध्ये इथं बघा कॉर्नरला NMC रिक्रुटमेंट आहे. रिक्रुटमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही एक रिक्रुटमेंटचं त्यांचं वेब ब्राउझर खुलेल. याच्यामध्ये बघा ॲडव्हर्टाइजमेंट फॉर NMC रिक्रुटमेंट PDF दिसते. PDFला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण जाहिरात दिसेल. आता ही जाहिरात आपण सुरुवातीपासून बघणार आहोत. मित्रांनो, 22/8/2025 ला ही जाहिरात आलेली आहे. NMC नागपूरच्या वेबसाईटवरनं आपण घेतलेला आहे. याच्यात त्यांनी सरळ लिहिलं नागपूर महानगरपालिका यांचे आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरता. ठीक आहे. आता याच्यात त्यांनी दिलेलं आहे की परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा अर्ज तुम्हाला सगळं ऑनलाईन भरायचं आहे. ऑनलाईन आहे. 26 ऑगस्टला चालू होईल तर ते होईल 9/9/2025 पर्यंत. परीक्षेसाठी पूर्ण अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारीख 9 सप्टेंबर. ठीक आहे. तुम्हाला याच्यात एक्झाम फीस भरायची आहे, ती पण ह्याच कालावधीमध्ये तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्याकरता ऑनलाईन प्रवेशपत्र मिळेल, एक्झामिनेशन हॉल तिकीट, ते तुम्हाला यांच्या वेबसाईटवरून कळेल. ठीक आहे. त्यात तुम्हाला चेक करत राहायचे आहे. यांनी म्हटलं वरील पदे फुली नमूद केलेल्या बाजूने कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल तुमची. ठीक आहे ना. याच्यावरती कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. कॅम्प्युटर बेस्ड जी टेस्ट राहील त्याच्या सेंटरवरती तुम्हाला कळेल. नंतर वेळापत्रक तुम्हाला त्याचे मिळेल. वेळोवेळी काही त्याचे चेंजेस राहतील तुमच्या वेबसाईटवरती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे किती कोणते पोस्ट आहेत, काय पेमेंट आहे, तर आपण सुरुवातीला बघू. कनिष्ठ लिपिक करता S6 नावाचा पे बँड आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 63,200 पर्यंत सॅलरीचा आहे. 60 पोस्ट आहेत. ठीक आहे. कनिष्ठ लिपिक करता 60 पोस्ट आहेत. विधी सहाय्यक करता 6 पोस्ट आहेत. पेमेंट चांगला आहे, तुम्ही बघा तुमच्या स्क्रीनवरती. कर संग्राहक करता 74 पोस्ट आहेत. ग्रंथालय सहाय्यक करता 8 पोस्ट आहेत. स्टेनोग्राफर करता 10, लेखापाल रोखपाल करता 10, त्यानंतर सिस्टम अनालिसिस करता 1, हार्डवेअर इंजिनियर करता 2, डेटा मॅनेजर करता 1 आणि प्रोग्रामर करता 2 पोस्ट. याच्यात टोटल आहे 174 पोस्ट. 174 पोस्ट करता तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता ह्या जो पोस्ट आहेत ह्या कॅटेगरीनुसार राहतील. ठीक आहे. तर कॅटेगरी कोणत्या आहे आता सुरुवातीला बघू. कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क करता 60 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती, जनजाती, विजा, भज, बाकी सगळ्या कॅटेगरीज आहेत. इतर मागासवर्गीय. ठीक आहे. सगळ्यासाठी मिळून ते 60 पोस्ट आहे. त्याच्यामध्ये सर्वसाधारण करता किती आहे, महिला आरक्षण किती आहे, माजी सैनिक किती आहे, हे तुम्हाला एक थोडंसं बघायचं. तुम्हाला जर याचं पूर्ण डिस्क्रिप्शन हवं असेल तर मी याचे जे लिंक आहे ते लिंक माझ्या व्हिडिओ चॅनलमध्ये देईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तुम्ही ते डायरेक्ट डाउनलोड करू शकता. ठीक आहे. पुढचे पोस्ट आहेत हे विधी सहाय्यक म्हणजे लॉ असिस्टंट करता 6 पोस्ट आहेत. ते वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे. त्यानंतर कर संग्रह टॅक्स कलेक्टरसाठी पण इथं पोस्ट आहे 74. फारच जास्त पोस्ट आहेत. ठीक आहे. पदनाम आहे दुसरा ग्रंथालय सहाय्यक, लायब्ररी असिस्टंट करता 8 पोस्ट आहे. त्याची पण कॅटेगरी दिलेली आहे. स्टेनोग्राफर करता आहे 10 पोस्ट. त्याची म्हणजे प्रत्येक याची एक वेगळी तुम्हाला जागानिहाय त्याच्या हिशोबाने त्यांनी दिलेला आहे. सिस्टम अनालिसिस करता अराखीव पोस्ट आहे 1. ठीक आहे. अनुसूचित जाती करता आहे हार्डवेअर इंजिनियर, राखीव 1-2 पोस्ट ज्यात प्रोग्रामरसाठी आहे आणि डेटा मॅनेजर करता. आता सगळं तर आपण बघितलं पोस्ट आणि त्याचं बघत होतं क्वालिफिकेशन. ठीक आहे. आता ज्युनियर क्लर्क करता तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी पाहिजे, कोणत्याही शाखेची, चाहे तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, BCCA काही असेल तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. मराठी टायपिंग स्पीड पाहिजे 30, इंग्लिश टायपिंग स्पीड पाहिजे 40. ठीक आहे. बाकी MSc ITचं वगैरे तुम्हाला सर्टिफिकेट लागेलच.
विधी सहाय्यक लॉ असिस्टंटसाठी लॉची डिग्री पाहिजे तुमची, ठीक आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान 5 वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयात 5 वर्ष वकिलीचा अनुभव, ठीक आहे. लक्षात ठेवा जर तुम्हाला लॉसाठी अप्लाय करायचं आहे. आता टॅक्स कलेक्टर आहे म्हणजे कर संग्रहात आहे, त्याच्याकरता कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग स्पीड इंग्लिश म्हणजे जसं ज्युनियरला आहे तसं सेम क्वालिफिकेशन याच्यासुद्धा आहे. ग्रंथालय सहाय्यक लायब्ररी असिस्टंट करता SSC पाहिजे आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे. स्टेनोग्राफर करता तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठाची ते डिग्री, त्यानंतर मराठी इंग्रजी शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट, त्यानंतर मराठी व इंग्लिश टायपिंग स्पीड पाहिजे. लेखापाल किंवा अकाउंटंट ज्याला म्हणून रोखपाल मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, ठीक आहे. त्यानंतर फायनान्स मॅनेजमेंटमध्ये त्यांचं डिग्री किंवा काही डिप्लोमा वगैरे 5 वर्षाचा अनुभव. सिस्टम मॅनेजर BE कॉम्प्युटर किंवा AICTE द्वारा मान्यताप्राप्त डिग्री. हार्डवेअर इंजिनियर करता सेम, ठीक आहे. प्रोग्रामर करता पण अभियांत्रिकी विद्यालयामधील डिग्री. डेटा मॅनेजर करता BE पाहिजे कॉम्प्युटर. तर ह्या झाला त्यांचं क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये पुष्कळ साऱ्या इन्फॉर्मेशन. आता आपण मेन इन्फॉर्मेशन जे आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे, ताकी तुमचं मेन याच्यावरती फोकस पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी कोणाला किती आरक्षण आहे, काय प्रोसेस आहे, ठीक आहे ना, त्याचं पूर्ण ते डिटेल दिलेलं आहे. तर आता याच्यात वयोमर्यादा, ठीक आहे ना, एज कसं राहील तर ते आपण बघू. यांनी 9/9/25च्या पर्यंत ते एज कॅल्क्युलेशन ठेवलेलं आहे. कमीत कमी 18 वर्षाचं पाहिजे आणि जास्तीत जास्त 38, ठीक आहे. आणि राखीव करता आहे ती 43 एज, ठीक आहे. बाकी प्रावीण्य खेळाडू 45, 43 दिव्यांगसाठी पण आहे 45, ठीक आहे ना. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ते 45. पदवीधर एक अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांना 55 वर्ष, ठीक आहे. आता संगणक हाताळणी वापरायचे ज्ञान तुम्हाला असणं जरुरी आहे, त्याच्याकरता तुम्ही पूर्ण वाचू शकता. टायपिंगची तुम्हाला स्पीड पाहिजे, ठीक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. निवड प्रक्रिया कसं होईल की आता ही जो सेवा भरतीची संपूर्ण खालील प्रक्रिया ते पूर्ण त्याचे प्रोसेस आहे, प्रोसेसनुसार ते त्यांची परीक्षा करतील. ऑनलाईन परीक्षा होईल, वस्तुनिष्ठ भरीव पर्याय, ठीक आहे ना. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेण्यात येईल आणि ते चाचणी राहील. कमीत कमी 50% गुण मिळवणं आवश्यक आहे तुम्हाला त्या पोस्ट एक्झाममध्ये. त्याची एक्झामची प्रक्रिया कशी राहील ते पण बघू. गट क पदाकरता 100 प्रश्न असले 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल, ठीक आहे. आणि प्रत्येक याच्याकरता प्रश्नपत्र प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येईल, ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर लिहिल्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू पण शकता, पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. निवड सूची कालावधी वगैरे सगळं डिटेल दिलेलं आहे. परीक्षेचे स्वरूप तुम्हाला पर्यायी वस्तुनिष्ठ. त्याच्यामध्ये आता बघा, कनिष्ठ लिपिक करता तुम्ही जर अप्लाय करसाल ना, तुम्हाला मराठीच्या ज्ञानसाठी 25, इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान 25 असे 50 आणि ते 50 100 प्रश्न, ठीक आहे. आता हे कोणत्या बेसिसवर राहते, 12वीच्या बेसिसवरती, ग्रॅज्युएशनच्या बेसवरती, ठीक आहे ना. ते त्याचे पूर्ण दिलेलं आहे, त्या सिस्टमवरतीच तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्या अभ्यासातूनच ते विचारण्यात येतील आणि त्याच्याकरता तुम्हाला थोडीशी तयारी करावं लागेल, ठीक आहे. स्टेनोग्राफर करता हार्डवेअर करता वेगळं आहे. आता परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत मेन मुद्दा, ठीक आहे ना. तर ऑनलाईन तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन वगैरे करणं आहे. विविध लागू प्रमाण असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचं आहे. परीक्षा शुल्क भरणे आहे, ठीक आहे. ते सगळं आपण बघू स्टेप बाय स्टेप, कसं कुठून अप्लाय करायचं, काय त्यांचं राहील सिस्टम. तुम्हाला आता जे डॉक्युमेंट्स लागतील ते लागेल तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र पुरावा, ठीक आहे. त्याची PDF किंवा JPE फाईल ते राहील 100 KBची, जास्तीत जास्त 2 MBची. तुम्हाला SSC किंवा शैक्षणिक अर्हता म्हणजे त्याचं डॉक्युमेंट, एज डॉक्युमेंट, ठीक आहे. क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला सगळे तुमचे नॉन क्रिमिनल असेल ते, कोणी जर माजी सैनिक असेल त्याचा पुरावा, ते सगळे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, तुमचं नाव चेंज झालं असेल त्याचं प्रमाणपत्र, हे सगळं तुम्हाला अप्लाय करायचं आहे, अपलोड करायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिथं युअर अप्लिकेशन ही सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येतपर्यंत तोपर्यंत तुम्हाला लॉग आउट नाही करायचं आहे, ठीक आहे. आता यांनी दिलेलं आहे की अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचे अर्ज वगैरे सगळं कार्यप्रणाली ते तर आपण बघतच आहोत. इतर सर्वसाधारण अटी व सूचना आपण हे तुम्ही वाचू शकता एक, ठीक आहे ना. आणि याच्यानंतर जी प्रोसेस आहे अप्लाय करायची त्यांनी दिलेलं आहे डेट, ठीक आहे ना. त्या डेटनुसार तुम्हाला 26 तारखेपासून ते करायचे आहे. अराखीव जे उमेदवार असतील त्यांना 1000 रुपयाची एक्झाम फीस आहे किंवा त्यांची रजिस्ट्रेशन फीस आहे. आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांना करता 900 रुपये, हे नॉन रिफंडेबल राहील तुम्हाला. आणि माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही, हे लक्षात ठेवायचं. काही गोष्टी परीक्षा शुल्क जे तुम्हाला भरायचे ते ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे, ठीक आहे. तुमच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI किंवा नेट बँकिंगनं तुम्हाला ते करता येईल, ठीक आहे.
आणि ते सगळं झाल्यानंतर जोपर्यंत तुम्हाला होत नाही, आता याची पद्धत याची अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेईन. वेब आधारित ऑनलाईन अर्ज नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण बघू. त्याच्यात काही आलेलं आहे का सगळं आता डिटेल्स, कारण ही लिंक आलेली आहे, म्हणजे ही नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याच्याप्रमाणे त्याचं पण काही डिटेल्स आलेलं असेल. आता अर्ज सादर करतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे सगळं, म्हणजे तुम्ही जे अप्लाय करता कुठं तुम्हाला सगळं हे तुमच्यासोबत ठेवायचं आहे. ज्या तुम्ही कॉम्प्युटरवरनं अप्लाय कराल किंवा कोणत्या कॅफेमध्ये जाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या हिशोबानेच तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. काही जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्याच्याबद्दल तुम्हाला ते पूर्ण इन्फॉर्मेशन देतील. ठीक आहे. तर ही होती सर्वसाधारण माहिती. मित्रांनो तुम्हाला आजची माहिती नक्की आवडली असेल, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही कॉमेंट असेल तर नक्की आम्हाला लिहा. थँक्यू. धन्यवाद.